राष्ट्रहित न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पुरंदर तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या करामाई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील महिलांचा रायगड अभ्यास दौरा संपन्न झाला. या अभ्यास दौऱ्यादरम्यान पुरंदर तालुक्यातील महिलांनी रायगड किल्ल्याचा खरा इतिहास जाणून घेतला. शिवरायांना प्रथम मानाचा मुद्रा करून रायगड किल्ला पाहायला आपण सुरू करत आहे. ही रायगडाची समोरची बाजू आहे. रायगडाचं जे महत्त्व माणसाला पाहिल्याशिवाय कळत नाहीये. आता आपण चाललो, या पायऱ्या 2000 पायऱ्या आहेत. आता शिवाजी महाराजांच्या काळात नागमोडी वळणाच्या पाऊलवाटा होत्या. जे आता हे पायी अंतराचं किलोमीटर पाहिलं तर 3.5 किलोमीटर अंतर आहे गडाला पुढे वर जाण्यासाठी. आता पण हिरकणी बुरुजाच्या खाली आहोत. समोरचं बुरुज दिसतो बरं, गोल तटबंदी तोफा आहेत, लाईट सप्लाय केली इलेक्ट्रिकल. हा गडाचा पश्चिम बाजू, याला इतिहासात म्हटलं हिरकणीचा बुरुज. तो हा पॉइंट आहे. प्रॉपर आपण बुरुजापर्यंत गेलो, वरून तुम्हाला 1.5 तास पाहिजे. आपण खालून पाहतो हिरकणी बुरुज. हिरकणी पाहासाठी उतरली. रायगड पाहिला. रायगड किल्ला पूर्ण मोठा आहे. गड पाहणं म्हटलं की 2 दिवस पाहिजे किल्ला पाहायला. रायगडाची समुद्र सपाटीची उंची आहे 2851 फूट उंचावरती आपण गडावर जाणार आहोत. आणि पायथ्याच्या गडाची ही 1375 फूट आहे. रायगडाच्या भोवताली पाहिलं की डोंगर आहेत, त्याला इतिहासात म्हणतात सह्याद्री पर्वत आहेत. सह्याद्रीचे कडे रायगड स्वातंत्र्य असा किल्ला महाराजांनी कोकणात निवडला की 40 साईडला डोंगर आहेत. तो सह्याद्री पर्वत आपल्या किल्ल्याला कुठे जोडले नाहीये. रायगड एक स्वातंत्र्य असा किल्ला. या किल्ल्याचं मूळ नाव होतं इतिहासामध्ये रायरीचा किल्ला होता. जावळीचे मोरे चंद्रराव यांच्या आधिपत्याखाली हा गड होता. आता तुम्ही गडाच्या पायथ्याला आलात, गाड्या पार्क केल्या, चित दरवाजा म्हणतात त्या पॉइंटला. तिथून किल्ला सुरू. महाराजांच्या काळात भव्य असा मोठा दरवाजा चित्त दरवाजाला म्हणतात. आणि चित दरवाजा चढल्यानंतर 200 पायऱ्या तुम्ही चढल्यानंतर एक गोल राऊंड पाहिला असेल, बुरुज होता. त्याला म्हणतात खूप वेडा बुरुज. खूप वेळा म्हटलं की लढण्याचं झुंजायचं एक नामकी ठिकाण होतं, खूप वेळा बुरुज असं म्हणतात. आणि दोन्ही डोंगराच्या मध्ये खिंड होती, त्या खिंडीला म्हटलंय वारसुरे खिंड असं म्हटलं जातं. आता पण गडाच्या मध्यभागी हा 2 मार्ग आहे. हा जुना मार्ग खालून जातो. एक गुफा आहे खाली, अंधारी गुफा. दरवाजा पाहिला. याचं नाव इतिहासात महादरवाजा म्हणतात. गडाचा मुख्य दरवाजा आहे. असे रायगडाला 7 दरवाजे आहेत. चित दरवाजा आहे, नाणे दरवाजा, महादरवाजा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा. आणि गडाच्या दक्षिण बाजू दरवाजाला म्हणतात वाघ दरवाजा. असे केलेला 7 दरवाजा आहे. हा महादरवाजा पाहत असताना 2 बुरुज पाहिले असतील. एक जय आणि डाव्या साईडला विजय बुरुज आहे. आतमध्ये पायऱ्याच्या कोरण्यात महाराजांच्या जुन्या पायऱ्या आहेत. ज्या तुम्ही गेटमध्ये प्रवेश केला आतमध्ये की आपल्या कुठं ओळावं, डाव्या साईडला जाऊ की उजव्या साईडला म्हणतात गोमुखी याची बांधकाम आहे की त्यावेळेस आपल्या लोकांनी छत्रपती आक्रमण केलं पाहिजे. गेट पाहत असताना वरती काही शिल्पकला कोरल्यात बघा. सिंह, सिंह म्हणजे शिवराय. हत्ती म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्यशाही होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही अशा बलाढ्यशाहींचा पराभव केला महाराजांनी. शिवरायांचे पराक्रम पाहून शिल्पकारानं गडाच्या या भव्य कमानीवर महादरवाजावरती पूर्णपणे चित्र कोरलंय. ते महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. असं चित्र रायगडाचा मुख्य गेट आहे. महादरवाजा सोडला की बाल्ले किल्ल्याचा नगारखाना त्या दरवाजासमोर पाहायला भेटतो. आता इथे चौक्या होत्या लोक पाहण्यासाठी. तुम्हाला मध्ये गॅप दिसतात, याच्यावरती सागाचे खांब होते कॉलम. आणि याच्यावरती स्लोप छत म्हणजे हे खाते दिसतात ना, अशा प्रकारे उतरत्या छपराचं छत इथे होतं. आणि त्याच्यावरती कौल होता का गडावरती पूर्णपणे होत महाराजांच्या. प्रत्येक वाडे जे गडावर बांधले होते त्याच्यावर सागाचे खांब आणि मातीची कौलं आणि आतमध्ये पैठणी कापडाच्या सजावटी होत्या. आपला किल्ला जो आहे की अखेर 10 मे 1818 म्हणजे पेशवे काळामध्ये इंग्रजांनी या गडावर तोफांचा मारा केला. तो गडाचा एक दक्षिण डोंगर तुम्हाला मी गडावर दाखवणार, त्याला म्हणजे पोटल्याचा डोंगर. त्या पोटल्याच्या डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढवल्या. आणि किल्ल्याच्या दक्षिणेकडे असणारं दारू गोळ्याचं कोठार इंग्रजांनी उद्ध्वस्त. त्यामध्ये भयानक स्फोट झाला. रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 दिवस आपला रायगड किल्ला जळत. लाकडी जेवढं होतं ना हे त्या काळात पूर्ण जळून गेलं. आपण एक कल्पना करावी की दगडाचं काम इतकं भव्य दीप आहे, तर शिवाजी महाराजांच्या काळात लाकडाचं काम करण्यामुळे किती मजबूत असेल. राजस्थान मध्ये किल्ले सुरक्षित आहेत कारण ते राजे शरण गेलेले आहेत. मराठ्यांचा आपला इतिहास आहे की अखेरपर्यंत दिला आपण मोडेल पण वाकणार नाही ही मर्द मराठ्यांची जात आहे की अखेरपर्यंत आपण इंग्रजांना सुद्धा सळो का पळो करून सोडलं. त्या काळामध्ये महाराणा प्रताप लढले छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळात राजस्थानचे राजे शरण गेले मग त्यांचे किल्ले वाचले.
त्याने पूर्णपणे भिंती वाचवल्या, वापरू वाचवल्या. त्या काही इंग्रजांचा हल्ला केला, त्यात पूर्णपणे लाकडी जेवढं होतं स्ट्रक्चर हे पूर्ण जळून गेलं. की इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस आपला किल्ला जळतो. तुम्ही कल्पना करा की लाकडाचं त्या काळात किती भव्य असेल, आपण कल्पना करू शकत नाही. एवढं वैभव स्वराज्याच्या राजधानी रायगडात होतं. ज्यावेळी तुम्ही एंट्री केल्यानंतर इथे महादरवाजा फोडायचा म्हटलं, शत्रूने पूर्णपणे आक्रमण करायचं म्हटलं, वणक्याने फोडायचं असेल तर अंतर सुद्धा खूप कमी येते. आणि तोफा टाकल्या तर तोफा तटबंदीपर्यंत येतील, गडाच्या गेट पर्यंत येऊ शकणार नाही. त्याला म्हणतात फोडून. आणि या पण दरवाजामध्ये वरून पाहिल्या काही जंगे आहेत, हकीकत काही तेल वगैरे होण्यासाठी सुधारत आहे जागा. इथे शिलालेख आहेत, 3 अक्षरात तुम्हाला पाहायला भेटेल समोर भिंतीवर. आता पण जर पाहिलं हा महादरवाजा, याच्या बाहेर सुद्धा तटबंदी तुम्हाला पाहायला भेटते. अजून जय शिवाय सुद्धा वेगळी तटबंदी आहे. आणि महादरवाजाच्या बाजूला तटबंदी गेली त्रिकोणी बुरुजाकडे आणि टकमोटोकाकडे. या तटबंदीची हाईट पाहिली तर ते हाईट आहे 30 ते 35 फूट उंच असणारी तटबंदी आहे. हे छोटे छोटे कोणाडे दिसतात ना, दिवे लावण्यासाठी त्या काळात होतं, मशाल वगैरे पूर्णपणे. हा रायगडाचा महादरवाजा जो आहे किल्ल्याचा, अशा प्रकारे प्रत्येक गडाची तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहिला असेल, विजयदुर्ग पाहिला असेल, पूर्णपणे लोहगड पाहिला असेल. आपण म्हणलं की रायगड जो किल्ला आहे 14 वर्षामध्ये बांधला हिरोजींनी. या रायगडाच्या घटना पाहिल्या, गडाच्या घडामोडी पाहिल्या की 11व्या शतकापासून किल्ला होता. या गडावर 11व्या शतकामध्ये यादवांची सत्ता होती. 12व्या शतकात मराठी पालेगार गड बहामनी अल्लावदे फिरदी शाह म्हटलं की अहमदनगरचा निजाम. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी गड हा जावळीच्या मोऱ्या म्हणून जिंकला. त्या गडाला रायरी असं नामकरण होतं. इतिहासामध्ये अनेक नाव होती, रायरी, राजगिरी, तनस, राशीवटा, जंबोदीप, इस्लामगड, बदेनू, श्रीलंका आणि पूर्वेकडे जिब्राल्टर सुद्धा नाव होतं. पण छत्रपती शिवरायांनी या गडाचं नामकरण केलं रायगड महाराजांनी. की रायगड पाहिला तर रायगडाच्या अगोदर छत्रपती शिवराय 26 वर्ष होते राजगड पुण्यामध्ये. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला वेल्हा तालुक्यात येतो. राजगडानंतर महाराजांनी कोकणात आले महाराज. रायगड निवडला कारण इथून समुद्र किनारा जवळ आहे. मराठ्यांचा कारभार वाढल्यानंतर महाराजांनी कोकण प्रांतामध्ये हा रायगड निवडला आणि रायगडाची पूर्णपणे पाहणी करून या रायगडाची बांधकामं केली महाराजांनी. 14 वर्षामध्ये हिरोजीने किल्ला बांधला, तो हा रायगड आहे. प्रसंग खूप मोठा की अर्थव्यवस्था, ज्यावेळी शिवाजीराजे कर्नाटकच्या स्वारीला असताना लढाई चालू होत्या, रायगडाची बांधकामं काही बंद पडून होती. पण हिरोजीने असं न करता स्वतःचा वाडा विकला, जमीन जुमले विकले, सावकारून कर्ज काढलं, त्या पैशातून श्रीमान रायगडाची बांधकामं केली. त्यावेळी महाराजांनी आपल्या गडाच्या राजसभेत विचारलं, हिरोजी तुम्हाला काय इनाम पाहिजे बोला. 10 गावांची वतनदारी, सोनं मागा, हिरे माणिक मोती मागा. पण हिरोजी महाराजांना काय म्हणतात की राजा आम्हाला काही बक्षीस नको आहे. आम्ही कुठल्या अपेक्षानं, आम्ही कुठल्या मोहापायी रायगडाची कामं केली महाराज. तुमच्यावर असणारी निष्ठा आणि महाराज तुमच्यावर असणारं प्रेम हेच आमची निष्ठा होती. छत्रपती शिवाजी राजांनी रायगड महाराज जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी गेले. राजा हत्तीच्या अंबारीमध्ये हिरोजी आले, दरवाजासमोर म्हणते, राजा थांबा, आता आम्हाला बक्षीस पाहिजे. महाराज म्हणतात, बोला हिरोजी. या जगदीश्वराच्या साक्षाने कृपेने ती मागाल ते आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत. काही मनात संकोच बाळगू नका हिरोजी, मागून घ्या. पण हिरोजींनी आपल्या नावाची पाठी आणली. त्या लेखात लिहिलं होतं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर हे वाक्य. आणि महाराजांनी पाहिलं, राजांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याच वेळी छत्रपतींनी हिरोजींना मिठी मारून महाराज म्हणतात, हिरोजी तुमच्यासारखी लोक लाभली म्हणून आम्ही स्वराज्य निर्माण करू शकलो की राजांसाठी माणसं आणि माणसांसाठी महाराज. शिवराय म्हणतात, हिरोजी तुमच्या नावाची पाठी गडाचा बुलंद गेट आहे, महादरवाजा लिहा, सिंहासनापाशी लिहा, नगारखान्यावर लिहा. हिरोजी म्हणतात, नाही राजा, ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीश्वरला येता राज तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी. ते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकरांची नावाची पाटी ही रायगडावर आपल्या पाहावी. हिरोजीने बांधकाम केलं, हे जगदीश्वराच्या चरणी अर्पण केलं. माझ्या येणाऱ्या प्रत्येक सवंगड्याला, माझ्या शिवभक्ताला आलं पाहिजे, कळलं पाहिजे की आपण सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही निष्ठा होती की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकरांच्या नावाची पाटी. असं म्हणतात ना की ज्याने ताजमहल बांधला त्या कलाकाराचं नाव होतं इम्रान हिलाल.
शहाजहान बादशाह त्याची बोट कलम केली आणि ज्यानं भव्य आपला रायगड बांधला ते हिरोजींच्या नावाची पाठी दिसते आहे ते सेवेचे ठाई तत्पर आहे. याचं लिकेजिंगचं काम चालू आहे. 2-3 वर्ष कामच चालले. रायगड प्राधिकरण असेल पुरातन खात्याचा निधी गडाला जो आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट त्यांचे अधिकारी मुख्य आहे. तर त्याच काळामध्ये हत्ती तलाव हे राजांनी हत्तींसाठी बांधले होते. त्यासाठी या गडावरती इमारत बांधलेली पुढे हत्ती शाळा म्हणतात. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडर हे रायगडावर आपल्या पाऊल वाटेने गडावर आले. आपण आता आलो. आता सुद्धा पाऊल वाटा पायऱ्या बांधल्या. त्या काळात नागमोडी वळणाच्या पाऊल वाटा होत्या. इंग्रज गडास आल्यानंतर नगारखाना बाल्ले किल्ल्याचा दरवाजा त्या भव्य अशा दरवाजासमोर त्याने हत्तींची अंबारीपाली प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं या रायगडास येता थकलो, राजानं हत्ती कशा आली. इंग्रजाने महाराजांना मुजरा केला आणि प्रश्न म्हणून आपल्या रोडनीतीमध्ये आपल्या डेली डायरीमध्ये याची नोंद केली. आताचे इतिहास तज्ञांची मतं की आपले महाराज ग्रेट आहेत की राजाने रायगडाची बांधकामं चालू असताना या रायगडावर छोट्या हत्तींची पिल्ल पालखीत आणली आणि त्यांचं पालन पोषण केलं. ही शिवरायांची दूरदृष्टी आहे की लहानापासून मोठे करता येतात, मोठ्यापासून लहान करता येत नाही. ते रायगडाचं हत्ती तलाव आपण पाहतो. अशी मोठे 11 तलाव आणि 84 टाक्या बांधलेल्या आहेत. खाली गावांमध्ये पाणी टंचाई प्रश्न उद्भवतो की गडावरती महाराजांनी तलाव बांधले आणि यातून जो खडक काढला तो इमारतीसाठी बांधकामाला वापरला. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा या संकल्पना शिवाजी महाराजांच्या काळातल्या. आता राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, या स्कीमचा लाभ घेतं की महाराजांच्या काळातल्या ह्या दूरदृष्टी ह्या धोरणा होत्या, त्या संकल्पना होत्या. हे हत्ती तलाव आता पण जातोय गडाच्या बाल्ले किल्ल्यामध्ये. बाल्ले किल्ला म्हणजे गडाचा अति महत्वाचा भाग, त्याला बाल्ले किल्ला असं म्हणतात. इथे रायगड जिल्हा परिषदचं गेस्ट हाऊस आहे, धर्मशाळा आहे. त्याचं कामं चालू आहेत. 10-15 वर्ष लोक गडावरती राहत असायचे पूर्णपणे. आता एक कामच पूर्ण झाली की पर्यटक गडावरती राहू शकतील पूर्णपणे. आता पण जाऊ गडाच्या बाल्ले किल्ला. सगळ्यात मोठं आणि भव्य असणारं तलाव, या तलावाला इतिहासामध्ये गंगा सागर तलाव असं म्हटलं जातं. तलावाची लांबी व रुंदी पाहिली तर 84 फुटाची आहे. याची डीप पाहिली तलाव 32 फूट खोल आहे. या ठिकाणापासून इथे पाणी काढण्याची व्यवस्था त्या काळात होती महाराजांच्या काळात. गंगा सागर म्हणजे शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला काशी क्षेत्रातून आले पंडित, त्यांचं नाव होतं गागा भट्ट. 7 नद्यांचं पाणी या गडावरला राज्याभिषेकासाठी. महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती हा नयनरम्य सोहळा गडावरती पार पडला. तारीख आहे 6 जून 1674ला. राज्याभिषेकाला जे पाणी आणलं होतं ते पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं गेलं. तलावाला इतिहासात म्हणतात तीर्थ गंगा सागर तलाव. हे रायगडाचं तीर्थ गंगा सागर तलाव आहे. एका कवीने कविता म्हटलेली आहे की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिलं सप्त समुद्रांचं पाणी. झेललं राज्याभिषेकासाठी जल हे झाले तीर्थांची घर आणि नाव तयाचं गंगा सागर. गंगा सागर तीर्थ रूपाने आपण पाणी पित असतो. हे रायगड किल्ला सर्व ठिकाणी पाईपलाईनद्वारे हे पाणी पिण्यासाठी फिल्टर करून वापरलं जातं. पावसात आला तर तलावाच्या काठाच्या वरून पाणी वाहतं. इतका वारा पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैमध्ये गडावरती असतो. आपण पाहिलं की 12 महिने या तलावातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. शिवराज्याभिषेक दिनाने 6 जून पर्यंत पाणी टिकतं. 6 जूनला पुन्हा कोकण प्रांतात पाऊस सुरू होतो आणि पूर्णपणे साठा होतो. बाल्ले किल्ल्याचं जे प्रतिबिंब आहे, समोरचे 2 स्तंभ दिसतात ना, डाव्या साईडला स्तंभ त्याला म्हटलेलं आहे सप्त मनोरे. सप्त म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ते बांधकाम 7 मजली होते की राजांच्या राण्या होत्या, त्यांना गडावर थंड हवेशीर बसण्याचे ठिकाण. याच्यावरून कळायचं की आपल्या राजांचं हे राजवैभव, स्वराज्याचं काय असेल अशी कल्पना करायची. रोषणाईसाठी त्या काळात 340 दिवे लावायचे. बाहेरून मखमली पडदे असायचे आणि याचं पूर्णपणे प्रतिबिंब असेल, त्याचं रिफ्लेक्शन असेल, या तलाव दिसायचं. मग स्तंभाला सप्त मनोरे म्हणतात. त्याच्या बाजूला एक स्तंभ दिसतो, त्याला 12 खिडक्या आहेत, त्याला अष्टकोणी म्हणतात की अष्टकोणी स्तंभ म्हणतात की गड जिंकला की आपले मावळे स्वराज्याचा भगवा ध्वज विजयस्तंभावरती फडकवायचे. म्हणजे 8 किल्ल्यांमध्ये 96 गावांमध्ये पूर्ण माहिती कळायची. गड मावळ्यांनी स्वराज्यात जिंकला, आपलं विजय ध्वज गडावरती या ठिकाणात फडकायला विजयस्तंभ असं म्हणतात. बघा 8 अंक शुभ होता. महाराजांची राजमुद्रा अष्टकोणी होती. 8 किल्ले दिसायचे. राजांचं सिंहासन अष्टमंडपी होतं. महाराजांचं अष्टप्रधान मंडप सुद्धा 8 होते. ते 8 अंक
महाराजांचा शुभ होता. आता पण जाऊया. राजांना आपल्या 8 राण्या होत्या. त्यांची नावं आहेत सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि सखरबाई. त्या काळात हा एक राजकीय भाग होता. राजाकडे सैन्यदळ कमी होतं की नामवंत राजांच्या जर मुली केल्या तर ती लोक आपल्या विरोधात लढू शकणार नाही, आपल्याला सपोर्ट करतील. हा एक राजकीय भाग होता. राजांना 2 मुलं होते, संभाजीराजे, राजाराम महाराज. 6 मुली महाराजांना होत्या, अंबिकाबाई, दीपाबाई, सखुबाई, कमळाबाई. आपण पाहिलं की रायगडावर 6 राण्यांचे 6 महाल बांधले. लोकांना प्रश्न उपस्थित होतो की 2 राण्या कोठे राहत होत्या. पटराणी सईबाई यांचं निधन राजगडावर झालं रायगड बांधण्याच्या अगोदर. आणि पुतळाबाई साहेब गडाच्या पायथ्याला पाचडला राहत होत्या. 6 राण्यांसाठी 6 महाल राजांनी गडास बांधलेले आहेत. आता आपण एका मुलात आहोत, हा 4 नंबरचा महाल. इथे पुढे 2 आहेत पण मध्ये भिंतीनंतर बांधले पेशवा. हा मधला पॅसेज होता, इथे एंट्री होती. प्रथम त्यांचं हॉल, मागे त्यांचं बेडरूम होतं, राईटला खिडकी आणि डाव्या बाजूला शिवाजी महाराजांच्या काळात 350 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट गडास पाहायला भेटतात की त्या काळात होते. इंग्रजांनी हे पाहूनच मॉडिफाय केलं, लॉन्च केलं की शिवकाळातले शौचालय तुम्ही गडास पाहू शकता. प्रत्येक किल्ल्यावरती आहे. पूर्वीचे अटॅच बाथरूम सुद्धा तुम्हाला दालनात पाहायला भेटणार आहे. पण जे तुम्हाला काही विटांचं जे काम दिसतंय नंतर केलं, पेशव्यांनी केलं 1733 मध्ये दगडाचं काम महाराजांच्या काळात. या मलांच्या सजावटी पाहिल्या तर त्या काळात पैठणी, रेशमी कपडा होती, त्या काळात मशाली होती. अशा प्रकारे या गडाचं वैभव व त्या काळात पूर्णपणे सजावटी होत्या. लाईट नव्हती पण राजांच्या राजसभेत आवाजाचा ध्वनीच्या मध्ये राजू ऐकायला येतो. कुठल्याही कोपऱ्यात बोलत दरबारात तरी राजांना सिंहासनापर्यंत ऐकायला येतो नगारखान्यातला आवाज. राजे आपल्या आसनावरून बोलले, सिंहासनावर बोलले, लाटच्या व्यक्तीपर्यंत आवाज गेला पाहिजे अशी राजांनी गडाच्या राजसभेची बांधकामं केली. हे प्रत्यक्ष आपण नंतर बघणार आहोत. जर का आता कसं शासनाची कामं चालली आहेत, जे शांतता असेल आपण प्रयोग करू शकतो. आता पण ज्या दरवाजा गडामध्ये आलो त्याला पालखी दरवाजा म्हणतात. पालखी आणि मेणा असे 2 प्रकार होते. मेणा म्हणजे महाराजांच्या राण्या सूर्यास्त बघायला मेण्यातून ये जा करत होत्या. हा दरवाजा या बाजूला दक्षिणेकडे. पालखी दरवाजा म्हटलं तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, संभाजीराजे यांच्या मानाच्या पालख्या गडास येत होत्या. तो पालखी दरवाजा इकडे आहे. तुम्ही आता एक महाल पाहून घ्या. 6 महालाची रचना पूर्ण सेम आहे. तुम्ही त्या काळातले शौचालय मागे पाहू शकता. आता इकडे गेल्या तुम्ही दुसरा महाल बघा. अष्टप्रधानांचे कार्यालय, शिवरायांच्या ताब्यात असणारे गडकिल्ले आणि गावं यांचा कागदोपत्री कारभार, लेखी कारभार हा रायगडावरून पाहिला जात होता. म्हणजे इथे महाराजांच्या मंत्र्यांची वाडे होते. समोर तुम्हाला 3 जे कोठार दिसतात हे शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या गडावर धान्य ठेवायचं. म्हणजेच रायगडावर धान्याचं कोठार इथे बांधलं. तुम्ही कोल्हापूरमध्ये पन्हाळा पाहिला असेल, त्या गडास मोठे कोठार आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. कोकणामध्ये गंगा म्हणतात. गणिमांनी जर शत्रू सैन्याने वेढा दिला तर गडावर धान्य येऊ शकणार नाही. तर आपल्या किल्ल्यावरती 2 वर्ष धान्य पुरेल का साठा शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी केला जात होता. हे कोठार 22, 25 आणि 15 फूट खोल आहे. महाराजांनी याचा वापर धान्य ठेवायला केला आणि पेशव्यांनी याचा वापर काळ कोठरे असा केला असे तर्क मांडतात. पण महाराजांच्या काळात हे धान्याचं कोठार आहे. कामकाज चालायचं, दस्तऐवज, सरकारी कामं. हा राजांचं इथे ऑफिस होतं आपल्या महाराजांचं. इथे जमिनीत एक तळघर आहे, त्याला इतिहासात गुप्त खलबतखाना असं म्हणतात. हिंदवी स्वराज्याच्या गुप्त खाते प्रमुख बहिर्जी नाईक, भिकाजी नाईक असे मुख्य लोक आणि महाराज यांच्या रायगड किल्ल्यावर गुप्त मसनती या तळघरात होत होत्या. या कानाची खबर दुसऱ्या कानाला कळता कामा नये अशा महत्वाच्या वार्ता गडावरती इथे बोलल्या जात होत्या. आपण वरती किती जोरात बोललो तरी तो आवाज काही खाली आवाज ऐकायला जात नाहीये आणि खाली बोलला आवाज वरती येत नाही. काही जाणकारांची मतं आहेत की शिवाजी राजांनी याचा वापर रत्नशाळा यासाठी देखील केला असेल अशी तर्क मांडलेले आहेत. पूर्णपणे यावर पूर्णपणे छत होती. या वास्तू संदर्भात काही कोणाला कळता कामा नये की आत्मय तळघर बांधलेलं आहे. बहिर्जी नाईक हे असे व्यक्तिमत्व होते की शत्रूच्या छावणीत जायची, माहिती गोळा करायची. जे औरंगजेबाच्या दरबारात गेले त्याच्या दाढीला हात लावून माहिती गोळा करणारे व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा मानलं जातं. भारतात रॉ एजन्सी स्टडी झाली बहिर्जी नाईकांवर की इतकी बहिर्जी नाईकांमध्ये गुप्तता होती की त्यांच्या कुटुंबाला देखील माहित होतं बहिर्जी नाईक हिंदवी स्वराज्याच्या गुप्त खात्याचे प्रमुख लीडर होत्या का. इतकी गुप्त त्यांच्यामध्ये होती. समोर तुम्हाला जे विटांचं काम दिसतंय त्याला इतिहासात टाकसाळ म्हणतात.
स्वराज्याची नाणी होती, महाराजांचे कॉइन्स होते, शिवराई, होन, राजमुद्रा हे रायगड किल्ल्यावर त्या ठिकाणात बनवायचे, त्याला छापखाना असं म्हणतात. शिवरायांच्या राजमुद्रेवरती मजकूर लिहिलं होतं की प्रतिभ चंद्रलेखे वर विश्ववंदिता शाह सुनो शिवशा मुद्रा भद्राय राजते. प्रतिभतेचा चंद्र जसा कलेने उगवतो अशा प्रकारे शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं हे राज्य प्रतिभतेच्या चंद्रकलेप्रमाणे स्वराज्य वाढत जाओ अशी राजांची राजमुद्रा होती. इथे राजांची बाल्कनी आहे, वाड्याची सज्जा ज्याला आपण गॅलरी म्हणतो. त्या काळात हे बांधकाम 5 मजली होतं. राजे गड किल्ले पाहत होते. आपण पाहिलं की मगाशी आपण माहिती घेतली सप्त मनोरे आणि विजयस्तंभाची. ते समोरचे स्तंभ आहेत, समोरचे टेहळणी बुर्ज म्हणतात, पाहण्यासाठी होतं. याच्या खाली तलाव जे आपण पाहिलं येताना गंगा सागर तलाव म्हणजे हे बाल्य किल्ल्यातला आहे. शिवभक्त आल्या आल्या ही माती सुद्धा आपल्या कपाळ लावतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे मालके, दुसरी दौलत नाही. की महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि महाराष्ट्र पोरका झाला. या वाड्यात छत्रपतींनी आपला देह, आपला प्राण सोडला 3 एप्रिल 1686 मध्ये. चैत्र पौर्णिमेचा दिवस, हनुमंत जयंती होती आणि 12च्या प्रहरी आपले राजे रायगडाच्या वाड्यात याच ठिकाणी आपल्या राजांचं येथे निधन झालं. इथून 1 किलोमीटर अंतरावरती, चप्पल खाली घ्या सर, 1 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला आपल्या राजांची समाधी रायगडास आहे की राजे शंकराचे भक्त होते. वाड्यातून पहाटे 5 वाजता दर्शनासाठी जायचे महाराज गडावर जगदीश्वराचं मंदिर. मनासारखं राजा, राजासारखं मन, मनासारखं धन आणि धनासारखी माणसं होती व छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं अवघ्या 50 वर्षामध्ये. अनेक राजे होऊन गेले की त्यांच्या गाद्या या बाप गाद्यापासून होत्या. छत्रपती शिवराय राजे होते, ती स्वतःची गादी स्वतः निर्माण केली महाराजांनी. याच वाड्यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे सुद्धा रायगड किल्ल्याच्या याच महलात राहत होते. संभाजी छत्रपतींना 18 भाषा येत होत्या. संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले संभाजी महाराजांनी. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजती जात मराठ्याची आणि पाहत चाळून पाहणे आपल्या इतिहासाची. दगा झाला की लोक फिरून झाले आणि संभाजी राजे आपले पकडले गेले. मोक्रब खानाने संभाजींना संगमेश्वरच्या देसाईंच्या वाड्यात पकडलं. बहादूरगड किल्ल्यात नेलं संभाजींना. प्रस्तावना केल्या गडकोट्या धर्मांतर व्हा, पण संभाजी राजांना एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्या राजांच्या डोळ्यात दाबक्या लोखंडाच्या सळ्या लावल्या. औरंगजेब आपला तकत सोडून छत्रपती संभाजी राजांसमोर गुडघे टेकले. औरंगजेब काय म्हणतो आपल्या बेगमला, ये मेरे बेगम साहिबा, उस काफिर सिवा ने एक संभाजी से बेटे को जन्म दिया. संभाजी सा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान में राज करता. हमारे 4 बेटे निकले, ये निकंबे बेकार निघाले, असा औरंगजेब बादशाह म्हणतो. बोला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता नगार खणा म्हणतात. शिवाजी राजांच्या काळात या नगार खण्यावर नगारा वाजला की रायगडाचा मुख्य असणारा महादरवाजा बंद केला जात होता. याचं काम तुम्हाला मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया सारखं वाटतं, पण याची बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला. शिवरायांच्या काळातला नगार खणा पाहून. नगार खणा ही वास्तू 16व्या शतकात बांधलेली आहे. गेटवे ऑफ इंडिया 1913 मध्ये बांधलेला आहे. भव्य होता महाराजांच्या काळात लाकडाचा दरवाजा, दगडाच्या बिजागड्या होते की आम जनता. राजांच्या राज संवेदनाचा नगार खणा म्हटलं हा बाल्य किल्ल्याचा मुख्य दरवाजा, गडाचा मुख्य दरवाजा नाही. शिवाजी महाराजांच्या सभेचं अंतर पाहिलं 250 फुटाचं होतं. राजांच्या काळात स्पीकर, माईक, साऊंड नव्हतं. आपण जर पाहिलं तुम्ही प्रयोग पाहिला सध्या या गेट मध्ये किंवा बाहेर म्हटलं की जय भवानी आवाज केला ऐकायला, शांतता असेल तर तिथला सुद्धा आवाज इकडे येतो. मधून सुद्धा त्या छत्रपती महाराजांच्या बंदिस्त राजांचा दरबार होता पूर्णपणे. तर आपण पाहिलं ना की शिवराज्याभिषेक सोहळ्याला इथे मंडप असतो पूर्ण. तुम्ही 6 जूनला गडा आला सर पूर्ण राज्याभिषेकाला. पैठणी कापडाने दरबार कापडला होता त्या काळात. महाराजांचं गडास 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मण म्हटलं की 40 किलो असं 1280 किलो सिंहासन राजांचं रायगडास होतं. राजांच्या सिंहासनाचे शिल्पकार होते रामोजी दत्तूचित्रे आणि महाराजांचं सिंहासन घडवलं होतं.
राज्याभिषेक प्रश्न पाहताना इंग्रज टोपी काढून मुजरा करतात. का फोटो गडाकडे या सभेतलाच आहे. नगार खण्यासमोर हत्ती होते, हत्तींचे आणि शिवरायांनी आपल्या सिंहासनावर पाहिलं, राष्ट्रमाता जिजाऊमात्रे पाहिलं. राजे काय म्हणतात की आऊ साहेब पायऱ्या चढता संभामचे मावळे आठवतात, ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य उभं केलं. राजांना आपल्या जीवा भावाची माणसं रायगडाच्या सभेत या रायगड किल्ल्याच्या दरबारात दिसत नव्हती. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शिवरायांना जाणीव होती की ज्यांच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलेलं आहे असे माझे जीवा भावाची माणसं दिसत नव्हती. राजे काय म्हटलं, आऊ साहेब हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पायी चढतो, हे आमचे तानाची माणूस रे आऊ साहेब. आधी लगीन कोणाचं मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताना. आऊ साहेब दुसरी पायी चढतोय, हे प्रतापराव गुजर वेड्यात मराठे वीर दौडले सात. आऊ साहेब तिसरी पायी चढतोय, हे आमचे मुरारबाजी बाजीपासून तर शिवाकाशी. अशा असंख्य वीरांच्या आठवणी घेत शिवाय आपल्या आसनावरती विराजमान होताच या रायगडाच्या नगारखान्यावर नगारे सदै चौघडे वाजू लागले. रायगडाचा मुख्य दरवाजा महादरवाजा त्या ठिकाणी 21 तोफेची सलामी झाली. स्वराज्याच्या गड किल्ल्यातून तोफेच्या सलामी होऊ लागल्या. महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती, विष्णू जगाचा पालक आहे. शिवराय हिंदवी स्वराज्याचे राजे होणार होते आणि या रायगडाच्या सभेत एका गुलफादारानं ललकारीली घोषणा दिली, मागून आपण जय बोलायचं आहे. घोषणा अशी होते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. राज्याभिषेक 6 जून 1674 झाला रायगडाच्या या राजसभेत. महाराज आपल्या आसनावर बसले. राजे तोरणा राजगड किल्ले पाहत होते. या गडांना महाराज विसरले नव्हते की समोर सुद्धा दिसतोय तोरणा दिसतोय. दोन टोप दिसतात, तो तोरणा किल्ला. वयाच्या 16 वर्षाचा मागेकडे किल्ला तो तोरणा किल्ला. आणि या ध्वजस्तंभाच्या मागे राजगड किल्ला की शिवराय आपल्या सिंहासनावर 8 किल्ले पाहत होते. तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, सोनगड, मानगड, सांबारगड आणि मकरंदगड. पण आपण पाहिलं की डायरेक्ट वेगळ्यात इथून 8 किल्ले आपल्याला दिसतात. बाकी ठिकाणापासून 2-2 किल्ले किल्ला आपल्याला दिसतो. समोरच्या भिंती दिसतात. विटांचं काम नंतर केलं पेशव्यांनी. शिवाजी राजांच्या काळात लाकडी कमान्या होत्या आणि सिंहासनाच्या बाजूला एक बांधकाम दिसतं तुम्हाला. राष्ट्रमाता जिजामासाहेब संभाजीराजे मुख्य लोक बसायचे. मध्ये इथे एक टाकाय पाण्याचं या बाजूला सेंटर मध्ये आणि इकडे खडक पाहिला. मला एक प्रश्न पडला की राजांच्या दरबारामध्ये खडक का राहिला. काही जाणकार म्हणतात त्या खडकामुळे दरबारामध्ये आवाज इको होतो असे तर्क आहेत. व काही अभ्यासकार म्हणतात की महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा ही तारीख जवळ आली, महाराजांनी गडाची काही कामं बंद ठेवली. त्यामुळे जर काही इथे सुरूम लावलं तर कुठल्याही इमारतीला तडा जाऊ शकतो ती भीती होती, त्याकरता खडक ठेवलाय असे काही जाणकार म्हणतात. काहींची मदत तिने दरवाजा छोटा आहे की मुख्य सरदार लोक तिथे. नगारखाना म्हटलं काही पौर्णिमेला सूर्याचं पहिलं किरण शिवरायांच्या सिंहासनावर पडतं. महाराजांच्या सिंहासनात तोंड आहे हे पूर्वेला आहे. ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे. पूर्वेला भवानीकडा म्हणतात, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आणि दक्षिणेकडे काळकाईचा खळगा. आणि पायी गडावरती आपण आलो तो गडाचा उत्तरेकडचा महादरवाजा. म्हणजे चारही टोकांमध्ये किल्ला. हा डोंगर 1200 एकर. काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आहे आणि जे काही मॉन्युमेंट आहेत, पॉइंट आहेत, हे सगळं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आहे. आता आपण गडाचा पुढील भाग पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय. या गडावर जगदीश्वराचं मंदिर आहे, भवानी मातेचं आहे आणि शिरकाई मातेचं मंदिर सुद्धा किल्ल्यावरती आहे. इथून खालून रस्ता आहे. 2 किलोमीटर अंतरावरती भवानी कडा आहे, भवानी टोक म्हणतात. शिवाजी महाराजांनी त्या कड्याची पाहणी केली होती की रायगडाचा पूर्वेकडचा कडा चढून जो मावळा आपल्या गडावरती येईल त्याला सोन्याचं कड देऊ आणि मनाचा घोडा देऊ. स्पर्धेचं आयोजन केलं महाराजांनी. अनेक उत्सुक तरुण सहभागी होतात. सर्जा नावाचा तरुण व त्यांची पत्नी कस्तुरीबाई या ढोल वाजत होत्या आणि शिवरायांनी वरून दोरखंड सोडला. न दोरखंडाला पकडता सर्जा
रायगडाचा पूर्वेकडचा कडा चढून या रायगडास आले. छत्रपतींनी त्यांना सोन्याचं कडं दिलं आणि मानाचा कडा दिला. आणि तो कडा तासला की गडावर मात्र पुन्हा कोणी चढता कामा नये. सर्जाने इतिहासात दोन गड सर केले, सर्जन आणि गर्जन. याच्या पुढे किल्ल्यावर त्या जाताना आपल्याला तिथे काळा हाऊस दिसतो, तलाव आहे पाण्याचं. इंग्रज वकील हेनरी ऑक्सिडनचं घरट जो रायगडावरती 25 दिवस राहिला होता. महाराज राजमार्गाने मंदिरात प्रवेश करायचे. इथून महाराज यायचे. हिरोजींच्या नावाची पाटी तुम्हाला इथे दिसेल. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. महाराज विचारलं काय बक्षीस पाहिजे. हिरोजी म्हटले राज आम्हाला काही नको आहे. ज्या ज्या वेळी जगदीश्वरला येतात राज तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. रायगडाच्या पायथ्याशी गाव आहे पाचाण. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा वाडा खाली. जेवढे आपण छत्रपती शिवरायांचे ऋणी आहोत, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचे ऋणी आहोत. जिजाऊ साहेब होते शिवराय गेले. त्यांना उतरत्या वयामध्ये या रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं आणि शिवाजी महाराजांनी आपल्या आऊसाहेबांना महाल बांधला. तो रायगडाच्या पायथ्याला पाचाळ गावात 9 एकर परिसरामध्ये राजमहल बांधलेला आहे. शिवरायांचा ध्येय मंत्र आहे की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखाचा केला त्याग, म्हणून साधिला तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, त्याहुनी करा विशेष. तरीच बनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांशी आठवावे, जीवित ज्ञान मानावे, इहलोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं म्हटलेलं आहे. या मंदिरामध्ये जगदीश्वराच्या मंदिरामध्ये कविभूषणांची शिवरायांची भेट झाली गडावर. याच मंदिरामध्ये त्याने काव्य म्हटलेलं आहे की इंद्र सिमी जिंब पर, पाडव स्वंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राजे. कोण बरी बा पर, संपुरती रहा पर, जोशस्त्र जहा पर, राम धूष राजे. दावा ध्रुव धुंड पर, चित्तामृग झुंड पर, भूषण धुंड पर, जैसे मृग राजे. कर्णाची कंस पर, त्योमलेंच वंश पर, शेर शिवराजे, शेर शिवराजे. महाराज शंकराचे भक्त होते. राजांना इथे अग्नी दिली. चारी धाम करा, तीर्थयात्रा करा, पंढरीची वारी करा. जीवनात येऊन मनुष्याने रायगडाची वारी करा आणि शिवरायांच्या समाईसमोर नतमस्तक व्हा, मानाचा उजरा करा. शिवरायांच्या समाईचं जे मूळ बांधकाम केलंय ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जीर्णोद्धार केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये. महाराजांच्या समाजाला वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. त्यात काही मतभेद आहे. काही जाणकार म्हणतात महाराजांचा कुत्रा होता, काही म्हणतात नव्हता. तर इतिहासकार या वाघ्याविषयी संशोधन करत आहेत. एक धर्मशाळा आहे की साधू संत लोक संभाजी महाराज बांधली धर्मशाळा. आता इथून तोरणगाव राजगड किल्ला दिसतो बा. मगाशी आपण तुम्ही पाहिला तोरणगाव राजगड किल्ला. भिंतीवरती शिलालेख जो आहे तो या बाजूला आहे. राजे म्हणतात हिरोजी गड बांधला, याची गॅरंटी काय. त्याने आपलं गॅरंटी पत्र दिलं. त्या लेखात काय म्हटलेलं आहे की श्री गणपतीय नमा प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानन धुनुतनया छत्रपते नुपते सिंहासने दिष्टित शक्य शन्नु बाणभूमी गण नादनंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्ते कीर्ते शकलेश शार्थे वापी खूप तडाग वनेवती के स्तंभे बिगडे नरेंद्र सत्रे रमरमे श्री मदराय गिरो गिराम हिरोजी विषय निर्मितो याव चंद्र दिवा करो आणि विलसत शास्त्र. हे तुम्हाला गडावर हिरोजींच्या जे गॅरंटी पत्रक आहे त्यांच्या नावाचे जे इनाम पत्रक सुद्धा पाहायला भेटेल. तो गडाचं एक शिलालेख पत्र तुम्हाला पाहायला भेटेल. मंदिराची शैली पाहिली तुम्हाला इस्लाम टाईप वाटेल. मोगलांनी हमला करू नये. जवळ की आपल्याला कमळ नावाचं हिंदूंचं प्रतीक, चारही बाजूला मिनार टाईप दिसतं. हे महादेवाचं मंदिर. मंदिराचे दरवाजे उंचीने कमी आहेत की नतमस्तक करून गेलं पाहिजे. अखेर तुम्हाला मी 2 शेर सांगतो. पहिला शेर आहे की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. या देशाला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा जाऊनचा शुभा घासल्याशिवाय धार नाही. तलवारीच्या पातीला आणि मर्द मराठ्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. रायगड पूर्ण पाहायचं म्हटलं
इतिहास तज्ञ अभ्यासू लोकांसह गड पाहिला तर रायगड पाहायला तुम्हाला 2 ते 3 दिवस पाहिजे. की गडाच्या पायथ्यामधलं निश्चित दरवाजा असेल, नाणे दरवाजा असेल किंवा काही लोक कोणजर गावापासून गड पाहत असतात. कारण पाचडला जिजाऊमा साहेबांचा वाडा पूर्वी पायथ्यागडाचं कोणजर गावापर्यंत गाडे येत असत रस्ता होता, तिथून लोक गडावर पाहिलं. या ठिकाणी आपली माहिती संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.